नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अद्ययावत आणि अधिकृत माहितीसाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या माहितीसाठी ही लिंक किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पवित्र पोर्टल शिक्षक भरती याबद्दलची अतिशय महत्त्वाची अशी अपडेट जी आहे ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. 2 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर सर, प्रधान सचिव रणजितसिंह देवल तसेच शिक्षण आयुक्त व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आणि शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांच्या समवेत एक अतिशय महत्त्वाची अशी बैठक जी आहे ते मंत्रालयामध्ये पार पडली. त्या बैठकीचं वृत्तांत काय आहे, नेमकं पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ही बैठक कशी महत्त्वाची आहे या बाबतीत सविस्तर अशी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत. मुळामध्ये काही दिवसापूर्वी जे काही पवित्र पोर्टलला विद्यानिकेतनच्या ज्या काही शासकीय शाळा होत्या त्या शाळेवर शिक्षकांची भरती जी आहे ते आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होणार या अनुषंगाने एक पत्र निघालेलं होतं. त्या अनुषंगाने त्याचं रोस्टर कंप्लीट करण्याच्या बाबतीत आढावा बैठक म्हणून जी आहे ते मंत्रालयामध्ये घेण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये जशीही आपल्या पवित्र पोर्टलच्या रोस्टर्सची कार्यवाहीला गती आलेली आहे, इतर आस्थापनाच्या जाहिरातीसाठी त्या ठिकाणी रोस्टर मावकडून मंजूर करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यासोबतच विद्यानिकेतनच्या ज्या काही शाळा आहेत शासकीय शाळा त्या पण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या शाळेवर शिक्षकांची भरती करावी या दृष्टिकोनातून काल आढावा बैठक घेतलेली आणि त्यांना तात्काळ कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 मेपर्यंतच्या जागा ज्या रिक्त आहेत ते पवित्र पोर्टलला देण्याच्या अनुषंगाने सक्त सूचना ज्या आहेत ते सूचना देऊन आपलं रोस्टर जे आहे ते 1 आठवड्यामध्ये कंप्लीट करून ज्या रिक्त पदाची घोषवारा आहे ते तात्काळ या पवित्र पोर्टलच्या ज्या काही गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या तारखेपर्यंत पवित्र पोर्टलला त्या अपलोड कराव्यात अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. आता या विद्यानिकेतनच्या शाळा किती आहेत या संदर्भामध्ये आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये किती पदं रिक्त असणार आहेत किंवा मग कोणत्या वर्गाची पदं असणार आहेत त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी आहे ती सविस्तर माहिती बघणार आहोत. आता राज्यामध्ये मुळामध्ये हे विद्यानिकेतनच्या आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा जी आहेत ते संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्या अंडरमध्ये हे कामं करते. म्हणजे ही शाळा संस्था जी आहे या संचालनालयाच्या माध्यमामधून ते म्हणजे नियंत्रणाखाली ती शाळा चालवल्या जातात. आता राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 5वी जे विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर एक राज्यामध्ये परीक्षा होते. गुणवंत जे काही विद्यार्थी असतात ग्रामीण भागातले त्या गुणवंत विद्यार्थ्यांना 6वीपासूनचं ते 12वीपर्यंतचं शिक्षण मोफत आणि निवासी द्यावं या दृष्टिकोनातून या शाळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ते टिकून राहावेत या दृष्टिकोनातून राज्यामध्ये 5 ठिकाणी म्हणजे धुळे, पुणे, अमरावती, संभाजीनगर अशा 5 ठिकाणी अमरावती आणि अशा 5 ठिकाणी जे आहे ते या शाळा सुरू आहेत. पुण्यामध्ये पण आहे. तर या 5 शाळेमध्ये साधारणतः 300पेक्षा अधिक पट असते. 300 ते 350पर्यंत या शाळेची पट संख्या असते आणि या ठिकाणी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा विद्यार्थी जे आहेत तिथे निवासी शाळेसाठी ते पात्र ठरतात आणि 6वीपासून तर 12वीपर्यंतचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाते मोफत आणि निवासी मोफत शिक्षण दिलं जाते. तर या ठिकाणची जी काही शिक्षकांची संख्या आहे तर ते शिक्षक जे आहेत ते निवासी असल्याकारणाने तिथं अधीक्षकांची सुद्धा भरती केली जाते. म्हणजे एकंदरीत कला, क्रीडा, कार्यानुभव हे सुद्धा शिक्षक तिथं असतात. विज्ञान, सायन्स, मॅथ वगैरे विशेष शिक्षक पण असतात. सोबतच अधीक्षक असतात, स्वयंपाकी वगैरे हे सगळे जे आहेत पदं जे ते निवासी शाळेमध्ये कार्यरत रोस्टर्स असते त्या अनुषंगाने जी काही पदभरती असते ती सगळी पदभरती त्या ठिकाणी केली जाते. त्यामुळं साधारणतः इथे जास्त काही पदं नाहीत पण 6वीपासून तर 12वीपर्यंतची जी काही पदं आहेत ते नक्कीच या ठिकाणी भरली जाऊ शकतात. साधारणतः या 5 ठिकाणी जरी 20-20 जरी पदं असले तर साधारणतः 100पेक्षा अधिक पदं जी आहेत ते या शाळेमध्ये 100% निर्माण होऊ शकतात आणि सगळे जे काही पवित्र पोर्टलला भरती केली जाते त्याच्याही पलीकडे अधिक वेगवेगळ्या म्हणजे अधीक्षकांची पवित्र पोर्टलला भरती होत नव्हती तर निवासीच्या ज्या ज्या शाळा आहेत
त्या ठिकाणी आता अधीक्षकसुद्धा त्या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये येणार आहेत. म्हणजे साधारणतः पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवासी शासकीय आश्रमशाळा जी की विदाऊट इंटरव्ह्यूला येणारी आहे, तर इथे साधारणतः 100च्या आसपास किंवा 100पेक्षा अधिकसुद्धा पवित्र पोर्टलला या जाहिराती येऊ शकतात. त्यामुळे ही मीटिंग जी होती किंवा ही बैठक जी होती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अनुषंगाने अतिशय महत्त्वाची होती. एक एक पद म्हणजे शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नवीन संच मान्यता धोरणामुळे अतिरिक्त झालेले शिक्षक आणि त्यांचं समायोजन करत असताना होत असलेली दमछाक आणि तिथे रिक्त नसलेली पदं ही तारेवरची कसरत सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक एक पद म्हणजे एक एक कुटुंबाच्या पेक्षा अधिक मोठं जबाबदारीचं काम असणार आहे. त्यामुळं जिथून जिथून एक एक पद वाढते त्यासाठी त्याचा आनंद उत्सव होणं गरजेचंच आहे किंवा मनाला चांगलं वाटणं अपेक्षितच आहे. आणि या ठिकाणी 100 पद येतं म्हणजे 100 कुटुंबांचं त्या ठिकाणी कल्याण होऊ शकते. त्यामुळं पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने ही झालेली बैठक शिक्षण मंत्री महोदय समवेत प्रधान सचिव किंवा वरिष्ठ अधिकारी समवेत झालेली बैठक ही अतिशय महत्त्वाची आहे. नक्कीच या ठिकाणी जास्त कशी पदं येऊ शकतात का या संदर्भात आपण लवकरच पाठपुरावा सुरू करणार आहोत. तुर्तास थांबतो मित्रांनो. असाच काही तुमच्या अजून समस्या असतील नक्की कमेंट्स करून सांगा. तुमच्या समस्या नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.